साठी ई-केवायसी ची मुदत वाढणार। राज्य सरकारने विधानसभा निवडणुका आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। मात्र यात बोगस लाभार्थी घुसल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले असून लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र 2 महिने उलटले तरी अजून अर्ध्याही लाभार्थी महिलांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही। तांत्रिक अडचणींमुळे 2.40 कोटी महिलांपैकी केवळ 80 लाख महिलांचीच ई-केवायसी पूर्ण झाली आहे। त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेत सध्या 2.40 कोटी महिला लाभ घेत आहेत। 18 सप्टेंबर महिन्यापासूनच या महिलांचे ई-केवायसी करण्यात सुरुवात झाली। मात्र कधी OTP येण्यात अडचण तर कधी आधार संलग्नतेतील अडचणींमुळे महिलांना ई-केवायसीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे। याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 80 लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे। 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान असून त्यासाठी जनजागृती करण्यावर देखील भर देण्यात येत आहे। पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांचे ई-केवायसी पूर्ण करून पुढील निर्णय आता घेतला जाणार आहे। मुदत वाढवण्याबाबत देखील तात्कालीन परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात येईल। आदिती तटकरे ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी 18 सप्टेंबर पासून ई-केवायसी करण्यात येत आहे। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवून प्रतिदिन 5 लाख ऐवजी प्रतिदिन 10 लाख करण्यात आले आहे। दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्व्हरची वाढलेली क्षमता पाहता 18 नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थींचे ई-केवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे। मात्र काही प्रमाणात लाभार्थींची ई-केवायसी राहिल्यास तात्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। पती आणि वडील हयात नसलेल्या महिलांचाही समस्या ते सोडवणार आहेत। विधवा तसेच घटस्फोटित महिलांना ई-केवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे। पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ई-केवायसी करण्यात अडचण नसल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत। या महिलांची समस्या सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचे देखील मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या। 6 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले। लाडकी बहिणींच्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते। या लाभार्थींची ओळख निश्चित झाल्यावर 20 लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले। मात्र अजूनही 6 लाख लाभार्थ्यांची ओळख ही पटलेली नाही। त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। मात्र अजून त्यांची ओळख न पटल्याने त्यांचे पैसे थांबवण्यात आले आहेत। 7,000 सरकारी कर्मचाऱ्यांकडून देखील पैसे वसूल करणार। विविध विभागात 7,000 कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे देखील या ठिकाणी आढळले आहे। या महिला कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडून संबंधित त्यांच्या विभागाकडे पाठवण्यात आली आहे। त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून पैसे देखील वसूल करण्यात येणार आहे। 12,000 पुरुष लाभार्थी यात सापडले असून त्यांच्यावर देखील आता कारवाई करण्यात येणार आहे। प्रशासनाकडून या कारवाईबद्दल सांगण्यात आले आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।